नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती होणार, कधी होणार, कशामुळे होणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड, संपूर्णपणे बातमी आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली, मोठा दिलासा, 40,000 रुपयाची नुकसान भरपाई। कांदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, काय बातमी संपूर्णपणे बघा। देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी मोठ्या संकटाचा सामना करावा लागला। तणनाशकाच्या चुकीच्या फवारणीमुळे 100 एकराहून अधिक क्षेत्रातील कांदा पिकाचे संपूर्ण नुकसान झाले। या आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आले असताना त्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात आली आहे। त्यामुळे अंशतः का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। विठेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये तणनाशक फवारणीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते। उन्हाळी कांद्याच्या लागवडीवर फवारणी केल्यानंतर संपूर्ण पीक करपले। घटनेनंतर तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि भरपाईसाठी प्रयत्न सुरू केले। या प्रयत्नांतर्गत कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर 40,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळाली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल आहेर, आमदार नितीन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। मिळालेल्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपून निघणार नसले तरी ही आर्थिक मदत थोडासा आधार देणारी आहे। ही भरपाई केवळ IPL कंपनीच्या तणनाशकामुळे झालेल्या नुकसानीसाठी दिली गेली आहे। मात्र सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी या ठिकाणी एकंदरीतच दिली आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि